बहुचर्चित नावाशिवा प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे होणार उद्घाटन. 4 महिन्याच्या गरोदर महिलेचा सिलेंडर स्फोटात मृत्यू झाल्याने महिलेच्या पतीला हुंडाबळी प्रकरणी अटक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारीतर्फे राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित. गोव्यामध्ये दिव्यांग व्यावसायिक केंद्र बंद केल्याने पालकांचे धरणे आंदोलन. सरकाराशी पत्र व्यवहार करूनही कुठलीही कारवाई न केल्याने हे आंदोलन. पत्रकार दिनानिमित्त दैनिक रत्नागिरी टाइम्सचे दयानंद यशवंत मांगले ठरले उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचे मानकरी. माणगाव तालुक्यातील वेगळ्या पद्धतीची मातीची भांडी बनविण्याची कार्यशाळा. मालवण बंदर जेटी ते दांडेश्वर मंदिरापर्यंत बंधारा कम रस्ता व्हावा याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्गचे सरचिटणीस सौरभ तामणकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम. चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन. कोकण कोस्टल मॅरेथॉनमुळे रत्नागिरी बनली धावनगरी. 1500हून अधिक धावपटू कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत झाले सहभागी.